कारण ते आपला जीव वाचवून आपली समोरची सोय लावण्यासाठी, आपलं भविष्य शाबूत ठेवण्यासाठी गुपचूप. आमच्या वेळेस टी व्ही नव्हती ना, त्याच्यातनी कार्टून का घेतलं रिमोट आणि बसलं त्याच्या पुढं. ना नर्सरी, ना KG1, ना KG2, ना स्टँडर्ड फर्स्ट, ना स्टँडर्ड 2, ना पाठीवर एवढं मोठं वज का बस निवड अभ्यास अभ्यास अभ्यास. आमच्या वेळेस जिल्हा परिषदची शाळा. बस ज्वारीच्या बियाण्याच्या थैलीले 2 कसे लावले रे लावले, त्याच्यात 2 पुस्तकं आणि 1 पाटी टाकली का निघालो शाळेत. कशी बशी शाळा केली, संध्याकाळी आलं घरी आपटला दप्तर, अंगणात घट पाडणं आणि खेळणं. लयच लय काय तर संध्याकाळी आमच्या सोबती म्हणजे आजान आजी, तेच आमच्या ताब्यात, तेच आमच्या सोबती. मग ते सांगायचे कथा कथा कहाण्या, मनगळत कहाण्या, गोष्टी. तर मग आजाने एक गोष्ट सांगितली होती मला. गोष्ट होती जुन्या काळात, म्हणजे त्याच्या आधीला काळ, जुन्या काळात म्हणे अशी चावडी राहायची म्हणे. ग्रामपंचायत नव्हती म्हणे, ग्रामपंचायत गावपंचायत होती म्हणे. आणि त्या गावपंचायतली एक मुखिया राहायचा म्हणे गावचा, आणि तो त्या चावडीवर बसायचा म्हणे असा मस्त. आणि चावडीवर बसला रे बसला, आणि लोकांना त्याच्याजवळ न्याय निवाड्यासाठी काही विषय आणले का त्यानं दिलेला न्याय हा फायनल. हो, काही दिवाणी नाही, फौजदारी नाही, काही सत्र न्यायालय नाही, हायकोर्ट नाही ना, सुप्रीम कोर्ट नाही, त्याचा न्याय फायनल होता म्हणे. कथा कथा होय. तो एक मुखिया होता म्हणे गावचा, तो सगळा न्याय निवाडा करे म्हणे गावातला, त्याचा न्याय फायनल म्हणे. एक होता म्हणे शहरचा व्यापारी, त्याचा सोबती. तो शहरचा व्यापारी हा गावचा मुखिया, दोघांचं मस्त साठा लोट होतं म्हणे. त्याचं मन त्याच्यात अटकेन, त्याचं मन त्याच्यात गुते, दोघांचं एकमेकाशिवाय काही भाग्य नाही. हा गावचा मुखिया आणि तो व्यापारी शहरातला. तो व्यापारी काही दिवसानं गावात आला म्हणे. आता परिस्थिती तेव्हा बी अशीच शेतकऱ्याची, कोणती नापिकी वगैरे वगैरे अमुक टमुक हाय. तर कोणाला व्याजानं पैसे दे, कोणाला उसने दे, कोणाला असे दे, कोणाला तसे दे. त्या व्यापाऱ्यानं लोकाले पैसा देऊ देऊ, लोकाले टक्केवारीनं पैसा देऊ देऊ, व्याजानं पैसा देऊ देऊ अर्ध गाव थंडगार केलं म्हणे. काही दिवसानं म्हणे अर्धच काय अख्खं गाव थंडगार झालं म्हणे. मग त्या व्यापाऱ्यानं या मुखियाच्या संगतीत साठलोट करून अख्खं गाव थंडगार केलं म्हणे. कोणाची जमीन घे, कोणाचं घर घे, कोणाच्या गाई घे, कोणाच्या म्हशी घे, कोणाच्या कोंबड्या घे, कोणाच्या बकऱ्या घे. एक वेळ उचलले व्याजानं पैसे तर कायचे बा फेडणं होते. अख्खं गाव थंडगार केलं म्हणे. मग अख्खं गाव त्याच्या तिकडे कामाला लागलं म्हणे. मग काय म्हणे, मग काय ज्यानं कुचरपणा केला कामाले कधी त्याच्यावर ढुंगणावर फटके. मर्द पिक्चर सारखी गोष्ट असं नाही का, मर्द अमिताभचं. आणि अशा तऱ्हेनं अख्खं गाव गुलाम झालं म्हणे. आता काल माननीय राज ठाकरेनं जे काही महाराष्ट्राच्या समोर मांडलं, आता हे सगळं ऐकून पाहून तरी आपल्याला वाटत असन का माझ्याजवळ गाडी आहे, घोडी आहे, शेती आहे, वाडी आहे, बंगला आहे, मोटर आहे, मी ग्रामपंचायतचा सदस्य होईन, मी नगरसेवक होईन, मी हे करीन, मी ते करीन, ते करीन, ते करीन, असं जर आपल्याला वाटत असत असन तर आपण चुत्या आहोत, चुत्या. कारण हे क्षणिक आहे. आणि याहीपेक्षा हे जे पाण्यातल्या पानकोंबळ्यासारखे राजकीय पुढारी या पक्षातून त्या पक्षात तन तन उड्या मारून जात असन, चालले असन, आणि ते जर वैचारिकदृष्ट्या चालले असं वाटत असन, विकासासाठी चालले असं वाटत असन, तर आपण त्याच्यापेक्षा भयाळ आहोत, चुत्यात नाही तर भयाळ आहोत. कारण ते आपला जीव वाचवून आपली समोरची सोय लावण्यासाठी, आपलं भविष्य शाबूत ठेवण्यासाठी गुपचूप. हॅलो